तुमच्या आयुष्यातील सगळं टेन्शन निघून जाईल. 2 मिनिटे वेळ काढून ऐका हा व्हिडिओ. श्रीकृष्णाचे चांगले विचार नक्की ऐका. जय श्रीकृष्णा. श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो, त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया नक्कीच घालवू नका. श्रीकृष्ण असेही म्हणतात, जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा, त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर मी नक्की देतो. एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात. ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. म्हणून नेहमी चांगला विचार करा आणि नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल, तोपर्यंत तुमचा अपमान होतच राहणार आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी, तोपर्यंत तुमची कुणीही कदर करणार नाही. म्हणून लोकांच्या मागे धावू नका. कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दाम त्रास देणं सगळ्यात मोठं पाप आहे. ते पाप तुम्ही आपल्या डोक्यावर घेऊ नका. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये जेवणाचे 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक, राजसी आणि तामसी. श्रीकृष्ण म्हणतात, सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते, तसेच राजसी अन्नामुळे रोग दुःख निर्माण होतात. जे तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं, त्यांना लवकर राग येतो. तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसांच्या जवळ राहील तेवढं ह्यांचं दुःख ऐकत बसावं लागेल. आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही. हे जग मोठं विचित्र आहे. दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही. हे जग असंच आहे. म्हणून जगाच्या मागे धावू नका. स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील. स्वतःला कधीही लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर आहे, नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन दुखावून जाईल. हे कलियुग आहे याचा अर्थ आणि कामाचे युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडे त्यांना पैसे हवे असतील. श्रीकृष्ण सांगतात, माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे. ज्या व्यक्तीला ही समज नसते की काय खावं, काय खाऊ नये, कुठं खाऊ नये आणि कसे खावे, तो सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही. आणि एखादी व्यक्ती थोडी जर सफल झाली तरीही त्यांच्यावर कोणी आनंदी होत नाही. आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त करू नका. स्वतःचे दुःख कोणाला सांगत बसू नका. तुटलेल्या गोष्टी जास्त मनाला लागतात, जसं की भरोसा, मन, झोप आणि अपेक्षा. श्रीकृष्ण म्हणतात, चांगले कर्म करा आणि विसरून जा. वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्कीच मिळतं. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे लोकसुद्धा करतात. कोणतीही इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ, अपेक्षा वाढतात. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे हे श्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता, तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. हाच निसर्गाचा नियम आहे. म्हणून तुम्ही चांगले विचार करणं गरजेचं आहे. ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही. त्याप्रमाणेच प्रत्येक माणूस त्यांच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. श्रीकृष्ण म्हणतात, मेहनतीचं फळ आणि अडचणीचं उत्तर उशिरा का होईना मिळतंच मिळतं. अशा व्यक्तीच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही, ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे,
पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण सांगतात, ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची अजिबात गरज नाही.